इंडियन दलित सेनेचा 9वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. दिनांक 1 जानेवारी 2026 इंडियन दलित सेनेचा 9वा वर्धापन दिन तसेच विजय क्रांती स्तंभ भीमा कोरेगावच्या 209व्या शौर्य दिनानिमित्त गुरुवारी 1 जानेवारी 2026 सोलापूर येथील समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे दुपारी 2 वाजता भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास दुपारगोडे हे होते. उद्घाटन माजी आमदार बाबूराव माने मुंबई यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर संघप्रकाश दोड्डे यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अंगद जाधव, राज्य उपाध्यक्ष जनविकास क्रांती सेना सोलापूर व अनिरुद्ध वाघमारे, महासचिव सोलापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडी हे मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी संघटनेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत आपले विचार व्यक्त केले. उद्घाटनपर भाषणात माजी आमदार बाबूराव माने म्हणाले की दलित समाज 69 जातींमध्ये विभागला गेला असला तरी त्या सर्वांना इंडियन दलित सेना या नावाखाली एकत्र आणण्याचे एक महत्त्वाचे कार्य इंडियन दलित सेना आंबेडकर विचारांच्या माध्यमातून करत आहे. सोलापुरातून सुरू झालेली ही चळवळ देशभरातील दलित बांधवांना एकत्र आणण्याचे मोठे कार्य करीत आहे. भविष्यात या संघटनेच्या कार्यात सहभागी होण्याचा मी प्रयत्न करेन. अध्यक्षीय भाषणात देवीदास दुपारगोडे यांनी नववर्ष संघटनेच्या 9वा वर्धापन दिन व भीमा कोरेगाव विजय दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी संघटित होऊन गोरगरिबांच्या हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई लढावी, संघटनेची व्याप्ती वाढवावी, तसेच हर घर आंबेडकर व डॉक्टर आंबेडकर विचार घराघरात पोचवावेत असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले. आभार प्रदर्शन सोलापूर शहराध्यक्ष सुहास बिराजदार यांनी केले. इंडियन दलित सेनेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्ताने उपस्थित असलेले सर्व विचारपीठावर मान्यवर सन्माननीय अंगद जाधव साहेब, मुंबईचे माजी आमदार माननीय बाबूरावजी माने साहेब, त्याचबरोबर संगमेश्वर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर संघप्रकाश दोड्डे सर, त्यांनी आज आपल्याला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर आपले मित्र आणि वंचित बहुजन महासंघ आघाडीचे जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे या सर्वांचं, त्याचबरोबर आपल्या संघटनेमधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित आंबेडकरी अनुयायी यांचं मी नवीन वर्षानिमित्ताने हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना नवीन वर्षाच्या आणि आपल्या संघटनेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आज संघटनेला 9वं वर्ष चालू झाले. 2017 मध्ये 1 जानेवारीला हरिभाई कॉलेज येथील मंगळवेढा इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या संघटनेची स्थापना झाली. स्थापनेचा उद्देशच आमचा असं होतं की आपला जे समाज आहे मागासवर्गीय समाज जातीच्या नावावर विखुरलेला आहे, जातीच्या नावावर संघटित होत आहे आणि जातीच्या नावावर मरत पण आहे आणि जगत पण आहे. हे कुठं तर थांबवण्यासाठी माझ्या डोक्यात विचार आला की हे कुठं तर थांबलं पाहिजे, कारण आपल्या आपापल्या जातीमधील लोक गुरकुळून राहिले. जातीच्या पलीकडे त्यांना जग दिशी नाही, जातीच्या पलीकडे त्यांना माणूस दिशी नाही. दिसला तर आपल्या जातीतला माणूस, काय झालं गेलं तर आपला आणि आपल्या जातीतला, ह्याच्या पलीकडे लोकांचं लक्षच नाही. म्हणून आम्ही असं केले की दलित ही व्याख्या सर्व जातीला एकत्र करणार. दलित ही व्याख्या सर्व जातीचा संवाद नेतृत्व करणारी व्याख्या आहे. म्हणून इंडियन दलित सेना या नावाखाली आपण संघटन उभा करायचं आणि सर्व जातीच्या 59 दलितातल्या जाती आहेत आणि जवळजवळ 50-60 एस टीतल्या जाते आणि जवळजवळ 362 ओबीसीतल्या जाते.
त्या सगळ्याला एकत्र करायचं असेल तर दलित या गावावर आपण त्याला एकत्र करू शकतो आणि त्या गावावर आपल्याला एकत्र करता येणार नाही तर विचार पण महत्वाचा आहे आणि मग कुठला विचार आपल्याला एकत्र आणू शकतो तर तो विचार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नदीप बॉस वाघमारे, राजेश सुरवसे, सुलोचना बनसोडे, विलास दुपारगुडे, अर्चना केंगार, करुणा कांबळे, लक्ष्मी लोंडे, नरेंद्र चव्हाण, परमेश्वर भडकुंबे, आशा शिंगे, सुमित्रा बिरुणगी, अनुसया दहीहंडे, लक्ष्मी जाधव, चंद्रकांत वाघमारे, मनोज जगदने, गौतम सिंगे, राजकुमार क्षीरसागर, मनोज मसलीकर, वैशाली चव्हाण, प्रभाकर गायकवाड, छाया वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर.